Day 4. श्री सरस्वती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः स्वार्थस्य विघ्नेश्वराट् तेने ब्रह्म उदयादिकवये मुह्यन्ति यस्सुराः तेजो यत्र सर्गो स्पृशा धाम्रास्मिन् सदा निरतः सत्यं परं महायोगपीठे सखे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातो मुनिन्द्रे समागत परब्रह्मलिङ्गं भजे वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीत जय जय करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं काश्यपत्रशपुटेशयाणं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुरारी पादार्पितचित्तवृत्ति तद्यादिकं पवशाददोच गोविन्द दामोदर माधवेति गोपवतो कदम्बा
सर्वे मिलित्वा समाप्य पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव शयाना अनिलेनि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या दिनेकं नैकां भजन्ति गोविन्द दामोदर माधवेति प्रियवे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णास्य मनोहराणि विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति भावसानि तमेव जानम् दुःखावसाने तमेव गीयम् देहावसाने तमेव जाप्यम् गोविन्द दामोदर माधवेति प्रियवे रसके मधुरं प्रियत्वम् सत्यमिदं त्वावरणं वदामि आवर्णयेत्वं मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति त्वमेव याचे ममदेहि समागते दण्डधरे कृपाते भक्तव्यमेव मधुरं सुभद्रः गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण राधा गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ प्रियवेति बद्ध्वा उत्तमे तदेव गोविन्द दामोदर माधवेति कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे राम 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 राम
श्रीमद् भागवत महापुराण की जय। सभी साधु संतन की जय। और रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे नमः हरे नमः हरे नमः। परम मंगलमय श्रीमद् भागवत कथा पंढरीनाथ भगवान ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही त्यांचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत आहोत असं देवादिदेव महादेव सर्व ग्रामदेवता सर्व स्थान देवता या सर्वांच्या चरणावर वंदन करतो। सर्व गावकरी मंडळी आयोजक मंडळी कार्यकर्ता मंडळी श्रोता मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी यजमान धर्मपीठावर विराजमान माझे सहकारी बंधू हरिभक्तपरायण ईश्वरजी महाराज धारपुरे चेतनजी महाराज सुताने सुशीलजी महाराज पवार ओमजी महाराज राऊत साऊंड ऑपरेटर हरिओमजी या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो। जंगीच्या पवित्र तीरावर सुतजी महाराज 88,000 ऋषीमुनींना नैमिषारण्याला आणि शुभदेवजी भगवान परीक्षितीला सुंदर अशी भागवत कथा सांगतात। शुभदेवजी भगवान परीक्षितीला म्हणतात, राजा तुला ब्रह्मशाप झाला। ब्रह्मशाप म्हणजे साधारण नाहीये, संतांचे शब्द आहे। संतांचे शब्द ते कधी खोटे ठरत नाही, म्हणून संतांच्या वाटे कधी जाऊ नये। एक वेळा का संतांचा कोप झाला, साधू संतांचा कोप झाला, मग मात्र त्यामधून आपल्याला कोणी सावरू शकत नाही। एक वेळा देवाचा कोप परवडला, पण संतांचा कोप नाही परवडला।
कारण संत हे उकिरड्याचे नगर सुद्धा बनवतात आणि नगराचे उकिरडे सुद्धा बनवतात. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आपलं कर्म बनवण्याचं सामर्थ्य सुद्धा संतांमध्ये आहे. बघा, ज्या भगवंताने आपलं कर्म बनवलं त्या परमात्म्याला सुद्धा आपलं कर्म बदलवता येत नाही. कर्म बदलवण्याचं एकमेव सामर्थ्य जर कोणामध्ये असेल ना तर ते संतांमध्ये आहे. म्हणून संतांच्या कधी वाटी जाऊ नये. असं म्हणतात की संतांच्या चरणाची रज जरी मस्तकाला लागली, धूळ जरी मस्तकाला लागली, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाते. संतांच्या चरणाची रज जरी मस्तकाला लागली तरी आपलं कर्म बदलतं. राजा, तू तर एका संतांचा अपमान केला, त्याकरता तू श्रीमद भागवत कथा ऐकतोय, तुझं कर्म बदलण्याकरता. मग राजा, तुला घाबरण्याचं काही कारण नाही. माझ्यासारखा गुरु तुझ्या पाठीमागे असताना तुला घाबरण्याचं काही कारण नाही. पण राजा, तुला एकच करावं लागेल, नियम. आपलं रोजचं तेच आहे, नियमावर बोलणं. पण तरी आपल्याला नियम काही कळत नाही. तुम्हीच मला वेळ आखून दिला ना, तुम्हीच मला बंधनात टाकलं ना, आणि तुम्हीच बंधनं तोडताय. मी जरा स्पष्ट वक्ता आहे बरं. मी मागा तर काही बोलत नाही, तोंडावर बोलल्याशिवाय राहत नाही. आपण सुद्धा वेळेवर यावं. आणि काय होतं मग, मला कथा चालू झाल्यानंतर तुम्ही येताना इथे मला डिस्टर्ब होत होतं व्यासपीठावर आल्यानंतर. मग मी माझ्या वेळेवर बरोबर येतो. नियम आहे आपला, जो नियम आहे त्या नियमाला बांधलेलं राहावं. नियम असा आहे, जीवनात केलेला नियम तो 7 जन्माच्या कामी येतो. तर नियम तुम्ही प्रपंचासाठी नाही, नियम तुम्ही देवासाठी करा, नियम भगवंतासाठी करा. भगवंतासाठी केलेला नियम आलेली संकट सुद्धा आपल्याला दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि जग कशावर चालतं? जग हे सर्व नियमावर चालतं. आणि परमात्माला सुद्धा नियम आवडतात. पहिल्या दिवशीच्या कथेला सांगितलं की 2 गोष्टी तुम्ही जीवनामध्ये करून ठेवा. कोणता? एक नियम आणि दुसरा संयम. जीवनामध्ये संयम सुद्धा असावा. एक वेळा का संयम सुटला का जीवन बर्बाद झालं, आणि एक वेळा का नियम चुकला आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं. जीवनात कधी नियमापासून वंचित राहू नका. राजा, तुला 7 दिवसच नियम करायचे आहे, आणि 7 दिवसामध्ये का तू नियमात चुकला का मग मात्र ठोकला, तो तक्षक नावाचा साप तुला दंश करेल आणि राजा तू अधोगतीला जाशील. आणि अधोगतीला जाऊ नये असं जर तुला वाटत असेल ना राजा, मग मात्र तुला मी सुद्धा वाचवू शकत नाही. मग राजा, तुला नियमानं चालावं लागेल. आपला नियम आहे, आला साप त्याला हाकू नको, चढला अंगावर तरी चढू दे, डसला तरी डसू दे. कोणाच्या गोड बोलण्यात फसू नको, कोणाच्या जवळचं काही खाऊ नको, आपल्या आसनावरून उठू नको. सुखदेवांनी 7ही दिवसपर्यंत नियम सांगितले. पुढे सांगायला लागले, राजा काल पाहाला आपण नरसिंह भगवंताचं प्रागट्यकरण. जय विजय पार्षदापैकी हे 2, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप, दोघांचाही उद्धार करण्याकरता भगवंताला वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता, हिरण्याक्षाचा वध करण्याकरता वराह अवतारामध्ये यावं लागलं, आणि हिरण्यकश्यपूचा अवतार उद्धार करण्याकरता नर आणि सिंहाच्या रूपामध्ये यावं लागलं. खांबामधून प्रकट व्हावं लागलं. हिरण्यकश्यपूचा वध केला, आणि जी आपली नख होती ना ती नख हिरण्यकश्यपूच्या गर्भामध्ये टाकली आणि आतडी बाहेर काढली. हिरण्यकश्यपूचा वध केला, गर्भामध्ये नख टाकली, आतडी बाहेर काढली. त्याचा परिणाम हा झाला
नरसिंह भगवंताची नख दुखायला लागली, नखामध्ये आग व्हायला लागली, कारण एका पाप्याचा वध केला. साधारण पापी नाही तर महापापी. नखामधल्या वेदना हळूहळू बोटांमध्ये यायला लागल्या, बोटातल्या वेदना हळूहळू हातांमध्ये यायला लागल्या, संपूर्ण शरीरामध्ये वेदना पसरायला लागल्या. भगवंताकडून वेदना सहन होत नाही. का? कारण एका महापाप्याचा वध केला. संपूर्ण शरीर वेदनेने तडफडायला लागलं. देवतांनी प्रल्हादाला जवळ केलं नरसिंह भगवंताच्या. प्रल्हादाला सुद्धा नरसिंह भगवंताने ढकलून दिलं, कारण वेदना सहन होत नव्हत्या. वेदना सहन होत नव्हत्या. काय करावं? अनेक उपाय केले, अनेक वैद्य बोलावले, पण सर्व वैद्यांचे प्रयत्न असफल झाले. आणि ज्यावेळेस सर्व प्रयत्न असफल होतात त्यावेळेस घरच्या बाईशिवाय कोणी वाचू शकत नाही. ज्यावेळेस जीवनात जिकडे तिकडे आपण हार पत्करतो ना, निराश आपलं जीवन होते ना, त्यावेळेस घरच्या बाईचाच आसरा घ्यावा लागतो. सर्व देवी देवता वैकुंठात गेले, पण आई साहेब तुमच्या पतीच्या वेदना असह्य व्हायला लागल्या, आता आम्ही वाचवू शकत नाही. आम्ही भरपूर प्रयत्न केले, वैद्य केले, उपाय केले, औषध केली, पण आमचे सर्व प्रयत्न असफल झाले. आता तुम्हीच काहीतरी करा. त्यावेळेस लक्ष्मीने विचार केला, आता शक्तीपेक्षा युक्तीने काम केलेलं बरं. इथं शक्ती काम करत नाही, इथं युक्ती काम करते. जिथं युक्ती काम करते तिथं शक्ती काम करत नाही. म्हणून लक्ष्मी मातेने काय केलं? औदुंबराच्या वृक्षाजवळ गेली आणि औदुंबराच्या वृक्षाची काही फळं तोडली, एका परातीमध्ये घेतली, आणि ज्या ठिकाणी पंजाब मध्ये नरसिंह भगवंत वेदनेने ग्रासलेले आहे त्या ठिकाणी लक्ष्मी माता गेली आणि सांगितलं की या फळामध्ये तुमची नख टाका, तुमच्या वेदना कमी होईल. नरसिंह भगवंतांनी त्या फळामध्ये आपली 10 नख टाकली. परिणाम हा झाला, परमात्माच्या वेदना कमी व्हायला लागल्या, परमात्माला बरं वाटायला लागलं. लक्ष्मीला विचारलं कोणत्या झाडाची फळ आहे? लक्ष्मीने सांगितलं औदुंबराच्या वृक्षाची फळ आहे. वाह, ज्या फळामुळे माझ्या वेदना कमी झाल्या, काय रामबाण औषध असलं पाहिजे. आणि नरसिंह भगवान म्हणायला लागले, आजपासून या औदुंबराच्या वृक्षाखाली माझी वस्ती राहील. म्हणून तेव्हापासून औदुंबराच्या वृक्षाखाली नरसिंह भगवंताचा वास आहे. औदुंबराच्या वृक्षाखाली दत्तात्रेय भगवंताचा वास आहे. पाहिलं का औदुंबराचं वृक्ष आहे का तुमच्या गावात? कुठे आहे? असं म्हणतात की ज्या गावामध्ये, ज्या गावाच्या शिवेमध्ये औदुंबराचे वृक्ष असतात ती गाव तीर्थक्षेत्र असतात. ज्या गावात औदुंबराचं वृक्ष असतो त्या ठिकाणी नरसिंह भगवंताचा वास असतो, दत्तात्रेय भगवंताचा वास असतो. म्हणून ते क्षेत्र जे असतं ना, ते क्षेत्र राहत नाही, तर ते तीर्थक्षेत्र होतं. कारण ज्या औदुंबराच्या वृक्षाच्या फळाने नरसिंह भगवंताची, जगाच्या मालकाच्या वेदना कमी झाल्या, ते किती मोठं रामबाण औषध असलं पाहिजे, किती मोठं रामबाण औषध असलं पाहिजे आम्हाला. आणि आम्ही काय करतो? वृक्ष मोठी व्हायला लागलं की आम्ही ते तोडून टाकतो, आम्ही ते कापून टाकतो. किती मोठं रामबाण औषध आहे. आणि एक तुम्हाला सांगू, 28 प्रकारचे वात आहे. कोणाला तिडक्या वात आहे, कोणाला लाकड्या वात आहे, कोणाला उष्ण वात आहे, कोणाला थंड वात आहे, कोणाच्या वात घुटण्यातच आहे. घुटण्यातलं ऑइल कमी होणे म्हणजे तो एक वाताचाच प्रकार आहे. घुटण्यातलं ऑइल कधी केव्हा कमी होते? म्हातारपणात. त्यावेळेस मध्ये घुटणे दुखायला लागतात, डॉक्टर लोक ऑपरेशन सांगतात, काही लोक ऑपरेशन करतातही पण ते सक्सेस नाही. घुटणे का दुखायला लागतात? कारण घुटण्यामधलं ऑइल समाप्त होतं. आणि आता तर म्हातारपणात नाही घुटणे दुखत, आता तर तरुणपणात सुद्धा घुटणे दुखतात. आता कोणाची घुटण्यातच जाते, कोणाची घुटण्यातच जाते. ते काल आमचं एक फळ आलं,
झाकी वालो भाग्यातो कोणाची घुटण्यात आहे का? कारण आई कमी व्हायला लागते ना, आणि ज्यावेळेस आई कमी व्हायला लागते त्यावेळेस ते चिडचिड करतं. समजून जावं का याचं ऑइल कमी झालं, आणि असा जर आजार असेल, असा जर रोग असेल, त्याच्याकरता एक रामबाण औषध आहे. आणि ते रामबाण औषध म्हणजे कोणतं? औदुंबराच्या वृक्षाची साल. औदुंबराच्या वृक्षाची साल आणा, आणि साल किती आणा, नाही तर औदुंबराच्या वृक्षाची साल आणायला लावली, पुरा झाडच तुम्ही सोलून टाका, ते झाड समाप्त करून टाका. आणि साल किती पाहिजे? फक्त एवढी साल पाहिजे, ती आणा, त्या उकळत्या पाण्यामध्ये ती साल टाका, आणि झोपायच्या वेळेस, दिवसभर नाही, त्यावेळेस आता आपलं सर्व कामं झाल्यानंतर आपण झोपणार आहोत, झोपायच्या वेळेस ती उकळत्या पाण्यात टाका, आणि आपल्याकडून जेवढं पाणी सहन होतं त्या पाण्यामध्ये पाय टाका, आणि पायाला खाली खोबऱ्याचं तेल लावा. खोबऱ्याच्या तेलानं मालिश करा, आणि मोचे वगैरे असेल तर ते घालून घ्या, आणि झोपून राहा. तुमचा 15 दिवस वाताचा जो आजार आहे ना, तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे एका दिवसानं केल्याने जमणार नाही, तुम्हाला सतत 15 दिवस, 1 महिना तरी करावं लागेल. किती मोठं रामबाण औषध आहे. औदुंबराच्या वृक्षाची मुळी सहसा भेटत नाही, सहसा मिळत नाही ती औदुंबराच्या वृक्षाची मुळी. औदुंबराच्या वृक्षाची मुळी, त्या मुळीचं चूर्ण करा, त्याच्यामध्ये गुळ टाका, त्याच्या गोळ्या बनवा, आणि गोळ्या बनवून 30 दिवस त्या गोळ्या सकाळी उपाशापोटी घ्या. तुमचे वात नावाचा प्रकार जो आहे ना, वाताचा जे आजार आहे ना, वाताचा आजार बरा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं पॉवरफुल, एवढं सामर्थ्यवान ते औदुंबराचं वृक्ष आहे. पण आम्हाला माहिती नाही ना, तुझं आहे, तुझं पासी परी तू जागा भुललासी, सर्व आमच्याच जवळ आहे, पण आम्हाला सर्व रेडीमेड पाहिजे ना. दुखायला लागलं, गेलं मेडिकल मध्ये, आणली गोळी का घेतली, आम्हाला सर्व रेडीमेड पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये 5 प्रकारच्या वृक्षांचं वर्णन केलेलं आहे. 5 प्रकारचे वृक्ष सांगितले धर्मशास्त्रामध्ये, जे रामबाण औषध आहे. औदुंबराचं झाड, पिंपळाचं झाड, या पिंपळाच्या झाडाला तर सोन्याचा वृक्ष म्हटलेला आहे. संतांनी या पिंपळाच्या झाडाला सोन्याचा वृक्ष म्हटला. खरंच सोन्याचा वृक्ष आहे का? आहे का सोन्याचा वृक्ष? आहे का? सोन्याचा वृक्ष आहे तर मग आणा ना पानं तोडून नवी का सोनाराच्या दुकानात. आहे का सोन्याचा वृक्ष? नाही आहे. पण का म्हटलेलं आहे सोन्याचा वृक्ष? कारण पिंपळाचं झाड 24 तास ऑक्सिजन देतं, आणि ऑक्सिजनला किंमत काय आहे? सोन्यापेक्षाही किंमत आहे ऑक्सिजनला, म्हणून सोन्याचा वृक्ष म्हटलेला आहे. पिंपळाचं जे झाड आहे ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे फळ रेडा. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली साधना केली ज्ञानोबारायांनी. असं बळ आलं की रेड्याकडून सुद्धा वेद बोलवून घेतले. असं बळ आलं, भिंत सुद्धा ज्ञानोबारायांनी चालवली. म्हणून मोठमोठे साधक पिंपळाच्या वृक्षाखाली साधना करतात. गौतम बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाखाली साधना केली आणि ते बुद्ध झाले. मोठमोठे योगी, मोठमोठे तपस्वी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून साधना करतात. कारण त्या वृक्षामध्ये ते सामर्थ्य आहे की आपल्याला जे हवं आहे साधना केल्यानंतर ते आपल्याला सिद्ध करून देतं. ते सामर्थ्य त्या पिंपळाच्या वृक्षाखाली आहे असं म्हणतात. मी वनस्पती शास्त्रामध्ये वाचलेलं आहे. आपलं जर कोणतंही काम जर होत नसेल, प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल, जर अपयश जर येत असेल ना, तर एक काम करावं. सकाळी सूर्य निघायच्या आधी, ब्रह्म मुहूर्तावर, सूर्य निघायच्या आधी, कोणाला आपण दिसलो नाही पाहिजे, कोणी आपल्याला हटक नाही लावली पाहिजे, पिंपळाच्या वृक्षाला 21 प्रदक्षिणा घालाव्या.
पिंपळाच्या वृक्षाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आणि जो न चुकता 21 दिवस पिंपळाच्या वृक्षाला 21 प्रदक्षिणा सूर्य निघायच्या आत घालतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्याचं एखादं काम अटकलेलं आहे, कोणाकडे पैसा लटकलेला आहे, तो पैसा येत नाही, निराश होतो आहे, बँकेतलं काम होत नाही आहे, कोर्टात केस चालू आहे, कोर्टाच्या केसचा निकाल लागत नाही, सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होईल. पण ही अशी साधना करावी लागते. सूर्य निघायच्या आधी पिंपळाच्या वृक्षाला 21 प्रदक्षिणा 21 दिवस घालाव्या लागेल. किती मोठी साधना आहे. करतो का आम्ही? नाही करत. आम्हाला सर्व ऐकतं पाहिजे ना. पिंपळाचं वृक्ष 24 तास ऑक्सिजन देतं, 24 तास ऑक्सिजन देतं, म्हणून त्याला सोन्याचा वृक्ष म्हटलेला आहे. आम्हाला आहे का ऑक्सिजनची किंमत? नाही आहे ऑक्सिजनची किंमत. का आम्हाला ऑक्सिजनची किंमत नाही? अरे ऑक्सिजनची किंमत त्याला विचारा ज्याला ऑक्सिजनचं सिलेंडर लागलं आणि त्याला किती पैसे मोजावे लागतात हॉस्पिटलमध्ये सिलेंडर करिता. किती पैसे मोजावे लागतात त्याला सिलेंडर करता. आम्हाला ऑक्सिजनची किंमत नाही. कोरोना काळामध्ये कोरोनाने कमी आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जास्त मृत्यू झाले. त्यावेळेस सरकारला कळलं की आम्ही सिलेंडरचे ऑक्सिजनचे प्लांट हॉस्पिटलमध्ये उभारले पाहिजे. त्यावेळेस कळलं, म्हणजे तहान लागल्यावर वीर पोचण्याचं ठरलं. अरे ऑक्सिजनचे प्लांट उभारल्यापेक्षा एक एक वृक्ष जर तुम्ही लावला ना तर कितीतरी लोकांचे प्राण वाचतील. पिंपळाच्या वृक्षासारखे एक एक वृक्ष जरी लावला ना तर कितीतरी लोकांचे प्राण वाचतील. प्राणी वनस्पती शास्त्रामध्ये सांगितलं आहे ज्या झाडाची सावली 1600 स्क्वेअर फीट पडते ते झाड एका तासाला 11 किलो प्राणवायू बाहेर सोडते. 11 किलो प्राणवायू. आणि एका मनुष्याला एका दिवसामध्ये 24 तासामध्ये 5 किलो प्राणवायू पाहिजे. किती प्राणवायू पाहिजे? 5 किलो. आणि एक झाड किती किलो प्राणवायू बाहेर सोडते? 11 किलो प्राणवायू बाहेर सोडते. किती प्राणवायू सोडते? 11 किलो प्राणवायू बाहेर सोडते. आणि मनुष्याला किती प्राणवायू पाहिजे? 5 किलो प्राणवायू पाहिजे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. अकरा किलो प्राणवायू बाहेर सोडते, 5 किलो मनुष्याला लागते. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या का एक पिंपळाचं झाड ज्या झाडाची सावली 1600 स्क्वेअर फीट पडते ते 24 तासाला किती प्राणवायू बाहेर सोडते. म्हणजे एक झाड किती मनुष्याला वाचवते? किती मनुष्याला एक झाड वाचवतं? जवळजवळ 100 लोकांना एक झाड वाचवतं. आणि आम्ही जर एक झाड एका झाडाची जर कत्तल केली ना तर आम्ही 100 मनुष्याची कत्तल केल्यासारखा. एक झाड कापणे म्हणजे 100 मनुष्याची कत्तल केल्यासारखं आहे. आणि तुम्हाला सांगू शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. शिवपुराणामध्ये आता आपण टीव्हीवर ऐकले ना शिवपुराण. शिवपुराणामध्ये काय सांगितलं आहे? एक लोटा जल और सब समस्या का. मग आम्ही गावोगावचे लोक निघालो कुठे? तांब्याभर पाणी घेऊन महादेवाला पाणी अर्पण करायला. आणि एक तुम्हाला सांगू, एखाद्या दिवशी का महादेवाला पाणी नाही दिलं झालं तर वाईट वाटून घेऊ नका. एखाद्या दिवशी कामात व्यस्त असल्याने महादेवाला आम्ही पाणी नाही दिलं, वाईट वाटून घेऊ देऊ नका. एक काम करा, एका झाडाला जर तुम्ही तांब्याभर पाणी जर टाकलं ना तर महादेवाला आम्ही जे पाणी टाकतो ना त्याचं पुण्य
झाडाला पाणी टाकल्याने मिळते. कारण शिवपुराणामध्ये स्थावर लिंग कशाला म्हटलेलं आहे? स्थावर लिंग निसर्गाला म्हटलेलं आहे. आणि निसर्गात असणाऱ्या वृक्षांना म्हटलेलं आहे. निसर्गात असणाऱ्या वृक्षांचं संगोपन करणे आणि झाडांना वाचवणे, झाडांना पाणी देणे म्हणजे महादेवाला पाणी अर्पण केल्यासारखं आहे. आम्ही झाडं कापायला लागलो विकासाच्या नावावर. हा विकास नाही आहे, हा भकास आहे. आधी झाड तयार करा आणि नंतर ते झाड कापा. अरे तो स्थूल देह आहे, स्थूल जीव आहे, तो त्याला सुद्धा वेदना होते. काय अधिकार आहे आम्हाला? अरे जे निसर्गाने दिला आहे ना, त्या निसर्गाने दिलेल्या वस्तूला किंवा त्यामध्ये निसर्गामध्ये छेडछाड करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही आहे. काही अधिकार नाही. 5 प्रकारचे वृक्ष सांगितलेले आहे. कोणते 5 प्रकारचे? औदुंबराचं, पिंपळाचं, वडाचं. वडाचं वृक्ष पाहिलं का तुम्ही? मावल्यांचा संबंध जास्त येतो वडाच्या वृक्षाचा. केव्हा येतो? वटवट पौर्णिमेच्या दिवशी. वट पौर्णिमाच म्हणतात ना. मी का वटवट पौर्णिमा म्हटलं? त्या दिवशी जराशी, त्या दिवसाला वटवट जराशी कमी असते. आणि आम्ही काय करतो? वड पौर्णिमेला काय करतो? ज्येष्ठ महिन्यामध्ये येते त्या वट पौर्णिमेला काय करतो? आम्ही त्या वृक्षाला 7 फेरे मारतो आणि दोरा गुंडतो. कशा करता? पूजन करतो त्या वटवृक्षाचं. कशा करता? 7 जन्माचं रिझर्वेशन पक्क करण्याकरता. 7 जन्माचं रिझर्वेशनच करावं लागतं त्या दिवशी. जन्मोजन्मी हाच पती मिळावा. करा, परत जरूर करा. परत केलंच पाहिजे. व्रत वैकल्य केले पाहिजे. जे आपल्या धर्मात आहे ते त्याप्रमाणे आपण, त्या नीतीप्रमाणे, त्या आचारसंहितेप्रमाणे आपण जरूर चाललं पाहिजे. पण त्यामधला भेद जरी जाणून घेतला पाहिजे. आम्ही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा का मारतो? कारण त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये जीवन हे निराश होतं आणि सहसा मावल्यांमध्ये 70% निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह विचार कसे येतात? असं वाटतं की काय तो संसार, काय तेच मुलं, काय तोच पती, कुठेतरी निघून जावं असं वाटतं. त्यावेळेस त्या पौर्णिमेच्या 2-4 दिवस आधी जीवन निराश असल्यासारखं वाटतं की जीवनात आम्ही काय केलं असं वाटतं की कुठं निघून जावं किंवा आत्महत्या करावी. मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि ज्यावेळेस निगेटिव्ह विचार येतात ना, त्यावेळेस कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. पहा, तुम्ही चिंतन करा, या गोष्टीचं चिंतन करा. मग वनस्पती शास्त्रामध्ये सांगितलं आहे की त्या वडाच्या झाडाला 7 फेरे मारा. आणि त्या वडाच्या झाडामध्ये हे सामर्थ्य आहे की आपल्या मनामध्ये असणारे जे निगेटिव्ह विचार आहे ना, ते निगेटिव्ह विचार ते वडाचं झाड आपल्याकडे खेचून घेते आणि त्या वडाच्या झाडामधली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती पॉझिटिव्ह ऊर्जा ती आपल्यामध्ये प्रवाहित करते आणि आपलं असणारं निराश मन, आपलं मन आनंदित आणि प्रफुल्लित होते. म्हणून वडाच्या झाडाला काय करावं लागतं? प्रदक्षिणा माराव्या लागतात. आंब्याची झाडं आहे का तुमच्याकडे? कोणते आंब्याचे झाड आहे? हायब्रिड का ते मोठे आंब्याचे झाड आहे? पूर्वजांनी लावलेले. आमच्या भागातले तर कापले लोकांनी. का? बंदर येतात म्हणून कापले लोकांनी. तो जो आंबा असतो ना, जो आपल्या पूर्वजांनी लावला, त्या आंब्याचं तांबडं पान, त्या आंब्याचं तांबडं पान येते ना आंब्याला. आता गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आंब्याच्या झाडाला तांबडी पानं येतील चैत्र महिन्यामध्ये. आणि ज्याला किडनीचा आजार असेल, ज्याची किडनी फेल झाली असेल, त्याने ते तांबडं पान आंब्याच्या झाडाचं, कोणतं ते पूर्वजांनी लावलेलं, हे हायब्रिडीने पाहिजे. त्या झाडाचं तांबडं म्हणजे असं कोवळं पान असते आणि तांबड्या कलरचं असते, छोटस पान असते. रोज 2-3 पानं खावे तांबडं. ज्याला किडनीचा आजार असेल, ज्याची किडनी फेल झाली असेल, ज्याला युरिनचा त्रास होत असेल, त्याने ते तांबडं आंब्याचं पान खावं. किती मोठं रामबाण औषध आहे. आम्ही वृक्ष तोडायला लागलो. आम्हाला वृक्षाचं महत्व माहिती नाही, आम्ही वृक्ष तोडायला लागलो. म्हणून आमच्या पूर्वजांनी काय केलं? त्यांना माहित होतं की येणारी पिढी ही भूतखाना असणार आहे. आम्ही जे कमावून ठेवलंय ते ठेवणार नाही. म्हणून आमच्या पूर्वजांनी काय केलं? मोठे मोठे जे वृक्ष आहे ना,
त्याच्या खाली गोट्याचे देव नेऊन बसवले. कशा करता गोट्याचे देव नेऊन बसवले? का मनामध्ये भीती करण्याकरता जाऊ नका, त्या झाडाखाली वडबा आहे का तुमच्याकडे? वडबा म्हणतात काय? वडबा आहे. कशा करता भीती दाखवली? का या आमच्या येणाऱ्या पिढीने हे वृक्ष तोडले नाही पाहिजे. त्यांना माहित होतं हे वृक्ष तोडून टाकणार आहे म्हणून. जाऊ नका. मी वडबा पाहाला डोळ्यानं, चांगला असा होता, चांगला 6-7 फुटाचा होता असं सांगतात ना, ऐकतात ना आपण. हे कशा करता? ही भीती दाखवण्याकरता. आणि का भीती दाखवली? त्यांना माहित होतं का हे वृक्ष तोडणार आहे म्हणून. आणि मी तर या ठिकाणी असं म्हणेल, वृक्षाचं आम्हाला संगोपन करायचं आहे. गावात जर एखाद्या मुलाचा जर जन्म होत असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादा जर जन्म होत असेल, बारसं केलं नाही तरी चालेल, वाढदिवस नाही केला तरी चालेल, काही गरज नाही आहे. बस साधा संस्कार करा घरी, त्याचं नामकरण करा. काही मोठा तुम्ही ओवा बुवा काही दाखवू नका. आपलं वैभव काही लोकांना दाखवू नका. वैभव दाखवून लोक काय जेवतील, चालले जातील. त्यापेक्षा एक काम करा, आपल्या घरामध्ये कन्यारत्न किंवा पुत्ररत्न जर जन्माला आलं ना, तर एक काम करा, एक झाड लावा. काय करा? एक झाड लावा. नुसतं जन्माच्या वेळेस एक झाड लावू नका. तुम्ही जन्माच्या वेळेस जर झाड लावलं ना, तर तो मुलगा जसा जसा हळूहळू मोठा होईल, तसं तसं ते झाड सुद्धा मोठं होत जाईल. आणि ते वृक्ष ज्यावेळेस मोठं होईल ना, त्यावेळेस तो मुलगा लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर तो त्याच्या मुलांना सांगेल, हे झाड माझ्या जन्माच्या वेळेस लावलं आहे. अभिमानाने सांगेल. नुसतं बाळाचा जन्म झाल्यानंतर झाड लावू नका. तर कोणाचा जर मृत्यू जर होत असेल तर त्याच्या स्मृती पित्यार्थ तेरवीचं जेवण नाही केलं तरी चालेल. तेरवी करतात का तुमच्याकडे? नाही केलं तरी चालेल, पण त्याच्या स्मृती पित्यार्थ एक झाड लावा आणि ते झाड जगवा. गावामध्ये एखाद्या मुलाचा विवाह जर होत असेल, नववधू गावामध्ये जर येत असेल, तर त्या नववधूकडून एखादं झाड लावा. कितीतरी गावं अशी आहेत का त्या गावांना ग्रीन सिटी म्हणतात. आता नागपूर नावाचं शहर, त्या ठिकाणी तर घर जर बांधायचं असेल ना, कॉर्पोरेशन मध्ये परवानगी मागण्याकरता गेल्यानंतर किती स्क्वेअर फीटचं घर बांधायचं आहे, तो इंजिनियर कडून प्लॅन द्यावा लागतो कॉर्पोरेशन मध्ये. मग आपल्याला जर 700 स्क्वेअर फीटचं जर बांधकाम असेल तर एक वृक्ष त्या ठिकाणी अनिवार्य आहे. एक वृक्ष अनिवार्य आहे. जर 1000 स्क्वेअर फीटचं जर बांधकाम असेल तर 2 वृक्ष त्या ठिकाणी अनिवार्य आहे. 1500 स्क्वेअर फीटचं जर बांधकाम असेल तर त्या ठिकाणी 3 वृक्ष लावावे लागतात, अनिवार्य आहे. आणि एवढे वृक्ष झाले नागपूरमध्ये, एवढे वृक्ष झाले, एखाद्या उंच बिल्डिंगवर जर तुम्ही गेले ना, तर सर्व नागपूर तुम्हाला हिरवं हिरवं दिसते. आणि अशी पद्धती जर आपण आपल्याकडे जर केली तर काय हरकत आहे करायला? आपला निसर्ग सुरळीत चालेल, नियमाने चालेल, वेळेवर पाऊस येईल, उन्हाळ्यामध्ये उष्णता राहणार नाही, बाष्पीभवन होईल, निसर्गाचं संतुलन राहील. काय हरकत आहे करायला? मग ती सुरुवात उद्या करायची आहे तर आजपासून करायला काही हरकत आहे का? मग कशी करा तुम्ही आजपासून सुरुवात? आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह आहे, एवढा मोठा खर्च तुम्ही केला, मग काय हरकत आहे? एवढ्या मोठ्या सप्ताहाच्या निमित्ताने हा सप्ताह बंदही पडला तरी आठवण राहील आपल्याला की आम्ही आमच्या इथे भागवत कथा होती त्यावेळेस आम्ही हे वृक्ष लावला. गावारे एखादा तरी वृक्ष लावा. हे आमचे चेतन महाराज ठिकाणी आहे ना, त्यांच्या गावात एका व्यक्तीने किती 1000 वृक्ष लावले? एकाच व्यक्तीने 4000 वृक्ष लावले. आमच्या गावामध्ये सामूहिक मध्ये 2700 वृक्ष लावले गावामध्ये. दुपारच्या वेळेला घरी झोपूशा वाटणार नाही, असं वाटतं की इथं घरी झोपल्यापेक्षा स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपा. एवढी सुंदर स्मशानभूमी आहे, एवढे सुंदर वृक्ष आहे स्मशानभूमीमध्ये.
म्हणून जे काम उद्या करायचं आहे ना ते काम आजपासून सुरुवात करा, वृक्ष लावा. आणि तुम्हाला एक सांगू, आपले सगळे संबंधी हे तुम्ही आम्ही नाही आहे. ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो ना ते नाही आहे. आपले सगळे संबंधी कोण आहे? वृक्ष आहे. संकटाच्या वेळेला, कोरोनाच्या काळामध्ये ते वृक्षच आम्हाला ऑक्सिजन देण्याकरता कामी पडले. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आज फळाने नरसिंह भगवंताच्या नखाची आग कमी व्हायला लागली, बरं वाटायला लागलं. सुखदेवजी भगवान सांगायला लागले, राजा जगामध्ये जे दिसतंय ना हे सर्व भ्रम आहे. हा जो संसार आहे ना हा मायेचा संसार आहे, भ्रमाचा संसार आहे. जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे. संसारात जे दिसतंय ना ते सर्व भ्रम आहे. विषयाचे समसुख वेगळाची बावली, अभ्रकाची सावली जाईल नया. जगामध्ये दिसतंय ना ते सर्व भ्रम आहे. कोणी कोणाचं नाही आहे जगात, कोणी कोणाचं नाही आहे. आपलं लहानपण असतं, लहानपणात कोणी आपल्याला बाल्या म्हणतं, कोणी पेंट्या म्हणतं, कोणी जे काय असेल ते म्हणतं. आणि तेच शरीर मोठं झाल्यानंतर त्याला म्हणून काय कोणी पेंट्या, त्याला म्हणून काय कोणी बाल्या. लहानपण आहे, बालपण आहे. बालपणामध्ये कोणी आपलं कौतुक करतं, कोणी आपले डोके घेतात. पण तेच शरीर ज्यावेळेस म्हातारं होतं त्यावेळेस कोणी घेईल का मुके? नाही घेणार. जगामध्ये जे दिसतंय ना ते सर्व भ्रम आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. म्हणून धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे, जीवनामध्ये माणसाने कौतुक नाही केलं तरी चालेल, पण त्या परमात्माने कौतुक केलं पाहिजे. आणि त्याने कौतुक करावं असं जर वाटत असेल ना तर आपल्याला परमार्थ केव्हा करावा लागेल? तरुणपणामध्ये करावं लागेल. केव्हा परमार्थ करावा लागेल? तरुणपणामध्ये परमार्थ करावा लागेल. आणि आम्ही परमार्थ करतो का तरुणपणात? करतो का तरुणपणात आम्ही परमार्थ? नाही. आम्हाला म्हातारपण आल्यानंतर डायरेक्ट परमार्थ आठवायला लागतं. पण म्हातारपणात परमार्थ होत नाही. का परमार्थ होत नाही? आणि म्हातारपणातला परमार्थ देवाला आवडत सुद्धा नाही. म्हातारपणातला परमार्थ आहे ना देवाला आवडत सुद्धा नाही.
एक विशिष्ट वय असतं परमार्थ करण्याचं. मला तुम्ही सांगा, तरुणपणामध्ये आपल्याला आवडतं का? तरुणपणामध्ये तरुणपणातला परमार्थ आपल्याला आवडतो का? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. देवाला सुद्धा म्हातारपणातला परमार्थ आवडत नाही का? कारण म्हातारपणातला परमार्थ हा स्वार्थी परमार्थ असतो. स्वार्थ कोणता असते? घरी मुलं बोलतात, घरी सुनबाई बोलते, मग घरी बसल्यापेक्षा मंदिरात जाऊन बसावं, तेवढं पुण्य होते. कोणा सांगितलं तुम्हाला मंदिरात जाऊन बसल्यानं पुण्य होते? घरी सारे वैतागले असतात याला, या म्हाताऱ्याला, म्हणून ते देवाला त्रास देण्याकरता मंदिरात जातो. तिथेही काही सारखं सुद्धा बसत नाही, तिथेही झिलप्या पाळत बसतो. मग म्हातारपणामध्ये परमार्थ होत नाही. परमार्थ जर करायचा असेल ना तर तरुणपणामध्ये करा. जसा परमार्थ तरुणपणामध्ये भक्त प्रल्हादाने केला, ज्याप्रमाणे परमार्थ ध्रुव बाळाने केला, केव्हा केला? तरुणपणामध्ये केला, बालपणामध्ये केला. आणि बालपणाचा परमार्थ हा म्हातारपणात कामी येतो. ज्याप्रमाणे आपण तरुणपणामध्ये प्रॉपर्टी कमावतो आणि म्हातारपणामध्ये एका जागेवर बसून खातो. त्या म्हातारपणामध्ये कष्ट करतो आपण, तरुणपणामध्ये कमावलेली प्रॉपर्टी, कमावलेली इस्टेट, कमावलेला पैसा आपण म्हातारपणामध्ये चैनीने खातो ना. मग अगदी तसंच तरुणपणामध्ये केलेला परमार्थ हा म्हातारपणामध्ये आपल्याला कशाचीही गरज पडू देत नाही. तर आमचं बालपण कसं आहे? आमचं बालपण खेळण्यात जाते. बालपण खेळण्यात. बालपणा तू खेल गमाया कहान किसका भरी जवानी जो बनना लगी वृद्ध भया तब कमर से गया कानों से नहीं सुनती नयन गए. आमचं बालपण खेळण्यात मधनं, तरुणपण विषयात मधनं ती विसनकी घरात आली का तिच्या बरोबर चुलीत काळा मिळू लागते. तिनं म्हटलं गदाला घोडवर, तीही म्हणते गदाला घोडं. म्हातारपण आलं, सर्व इंद्रिय भगवान केव्हा परमार्थ करणार आहे? परमार्थ करणार. बालपण आलं खेळण्यात बघणं, तरुणपण विषयात बघणं, आणि म्हातारपण आलं, कान गेले, डोळे गेले, पायानं चालणं होत नाही, कमरेनं बसणं होत नाही. आणि मग आम्ही भागवत कथेत निघालो आणि बसणंच झालं नाही, कानानं ऐकू झालं नाही. मग काय ऐकाल भागवत कथेतलं? काय ऐकाल भागवत कथेतलं? त्यापेक्षा रे बाबा, परमार्थ केव्हा करायचा? तरुणपणामध्ये करायचा, बालपणामध्ये परमार्थ करायचा. हा गजेंद्र म्हातारपण आलं आणि विचार करायला लागला का मी तरुणपणामध्ये काहीच केलं नाही. चला तीर्थयात्रेला जावं, परमार्थ करावा, दान दक्षिणा करावी, आंघोळ करावी, स्नान करावं. म्हणून याला म्हातारपणामध्ये आठवण आली गजेंद्र नावाच्या हत्तीला. ज्यावेळेस गजेंद्र नावाच्या हत्तीला म्हातारपणामध्ये आठवण आली, चला एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ म्हणून निघाला तीर्थयात्रेला. बरं, आला तर काही एकटा नाही आला, नातू, मुलं, सुना यांना घेऊन आला आणि एका सरोवरामध्ये स्नान करायला लागला. तिथेही याच्या मनामध्ये विषय वासना, ज्याच्या मनामध्ये विषय वासना असते ना त्याला माहितच नाही समोर काय आहे. हा गजेंद्र काय करे, मनामध्ये विषय वासना, आंघोळ करायला लागला. जसा काही गोव्याला आला, सोंडेत पाणी घे, पत्नीच्या अंगावर टाक, सोंडेत पाणी घे, सुनांच्या अंगावर टाक, सोंडेत पाणी घे, मुलींच्या अंगावर टाक, सोंडेत पाणी घे, मुलांच्या अंगावर टाक. विषय वासना
आणि ज्याच्या मनामध्ये विषय वासना असते त्याला माहितच नाही समोर काय आहे. तर समोर काय होतं, त्या पाण्यामध्ये कोण होता, नकर नावाचा मगर राहत होता. त्या मगराने धरला गजेंद्राचा पाय आणि गजेंद्राला खोल 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 पाण्यामध्ये खेचायला लागला. एवढाही मोठा हत्ती, एवढी मोठी हत्तीची ताकद पाण्यामध्ये कमी पडायला लागली. कारण गजेंद्र हा स्थलचर प्राणी आहे आणि मगर हा जलचर प्राणी आहे. ज्याची ताकद जिथे असेल ती ताकद तिथेच कमी पडते. म्हणतो ना आपण, अपने गली में कुत्ता शेर. या गल्लीतलं कुत्र त्या गल्लीत नाही जाऊन भुंकू शकत. भुंकू शकते का? नाही भुंकू शकत. या गल्लीतलं जर त्या गल्लीत गेलं, तिकडच्या गल्लीतले कुत्रे जर भुंकायला लागले तर या गल्लीतलं कुत्र काय करते, आपलं मागचं शेपूट दोन्ही पायाच्या मधात टाकते. बाबा रे, मी चाललो, मी आलो होतो गलतीनं, मी चाललो आता. भाई बहुत सारे कुत्ते भौंक रहे हैं, बहुत सारे कुत्ते भौंक रहे हैं. हम वंदे मातरम नहीं कहेंगे, वो तो अपने गली में शेर है. जरा इधर आके देखो, तुम्हें बोलना ही पड़ेगा. यदि भारत में रहना है तो तुम्हें बोलना ही पड़ेगा. गजेंद्राची ताकद कमी पडायला लागली. ज्यावेळेस गजेंद्राची ताकद कमी पडायला लागली, गजेंद्र आपल्या नातेवाईकांना, मुलाला, पत्नीला आवाज द्यायला लागला. त्यावेळेस गजेंद्राचे सर्व नातेवाईक, पत्नी, मुलं, सुना गजेंद्राला ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. याची सोंड त्याचं शेपूट, याची सोंड त्याचं शेपूट, याची सोंड त्याचं शेपूट, लंबीच्या लंबी रांग लावली. आणि ज्यावेळेस लांबच्या लांब रांग लावली त्यावेळेस अनेक दिवस प्रयत्न केले. 1-2 दिवस नाही, अनेक दिवस प्रयत्न केले. शेवटी प्रयत्न असफल झाले. त्यावेळेस गजेंद्राची म्हातारी म्हणते, गजेंद्राची पत्नी म्हणते आपल्या मुलांना, तुम्हाला काय मुलं बाळ नाही काय? हे काय पिकलं पान केव्हाच आहे घडून जाणार. जा तुम्ही, यांची काळजी नका करू, जा तुम्ही. गजेंद्राच्या पत्नीने काय केलं, आपल्या मुलांना घरी पाठवून दिलं, सुनांना घरी पाठवून दिलं, नातवांना घरी पाठवून दिलं आणि सर्वात शेवटी ती सुद्धा घरी निघून आली. त्यावेळेस गजेंद्राच्या लक्षात आलं, अरे ज्याच्यासाठी आम्ही एवढा मोठा आटापिटा केला, ज्याच्यासाठी आम्ही हाडाची माती केली, रक्ताचं पाणी केलं, त्याच्यातलं कोणीच कामी आलं नाही. नाही रे नाही, कोणाची कोणी नाशी गुना
आदि गुणाती कोणी कोणाचं आहे का, कोणी कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे को. ही गजेंद्राची गाणी नाही आहे, तुमची आमची गाणी आहे. गजेंद्र म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही आहोत. हा भावसागर म्हणजे काय आहे? हा सरोवर आहे आणि काळ आपल्यावर टपलेला आहे. ही गजेंद्राची कहाणी नाही. तुम्ही संसारात ज्याला आपलं समजताना ते सुद्धा कामापुरते आहे. संकटाच्या वेळेस ते सुद्धा थांबणार नाही. जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा दादा दादा. बहिणीची साडी चालू आहे, बहिणीची चोडी चालू आहे. एखाद्या दिवाळीला का भावाकडून साडी घेणं झाली नाही बहिणीला, शेजारी जाते काग कोणती साडी घेतली तुझ्या भावाने. त्यावेळेस ती बहीण शेजारणीला सांगते माझ्यासाठी तर माझ्या भावाच्या घरी सर्व आग लागली. कोणी कोणाचं नाही आहे. माताजी कहे बेटा मेरा है, पिताजी कहे बेटा मेरा है. न बेटा माता का न बेटा पिता का, ये तो जन्म देने का नाता है. ऐका कोणी कोणाचं. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. न भाई बहन का न बहन भाई, ये तो रक्षा बंधन का नाता है. ऐका कोणी कोणाचं कोणी कोणाचं. ससुरा कहे जवाई मेरा है, सास कहे जवाई मेरा है.
ना जवाई ससरेगा ना सास जवाई, ये तो लड़की देने का नाता है. कोणाचं नाही आहे. शेवटी आपल्याला सुखात जे साथ देतात ते दुखात मात्र कोणी थांबत नाही. मग आपलं नातं कोणासोबत आहे ते नातं आपलं अखंड टिकणार आहे त्या परमात्मा सोबत. कबीर कही कमाल मेरा है, कमाल कही कबीर मेरा है, ना कमाल कबीर का ना कबीर कमाल के, ये तो हरि गुण गाणे का नाता है. ज्यावेळेस गजेंद्राला कळलं की ज्याच्यासाठी आम्ही एवढं मोठं केलं त्यातलं कोणीच कामी आलं नाही, हे सर्व जे गणगोत आहे ना हे सर्व मतलबाचं गणगोत आहे. उसावलं गणगोत सारं तुझ्या पायरीची कोणी शान तोड नाही, शान सुन्या काढताची तुझ्या पाणी जाई. हे कधी देवा सरलयो भोग शापादी, खडवन काट दिशा अंधारला नाही. वो वारुणी मुरडी तो जीवनात बापा, मन वारुणी फेरला. फेरला आनला 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 संकटाच्या वेळेस कोणी कमी पडत नाही. ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो ना ते सुद्धा संकटाच्या वेळेस कामी पडत नाही. मुलगा कामी पडत नाही, मुलगी कामी पडत नाही, नातेवाईक कामी पडत नाही. जे नातेवाईक आपल्या घरी आंब्याचा पावनचार खातात, बदामचा शिरा खातात आणि संकट येऊ द्या ते नातेवाईक सुद्धा आपल्यापासून दूर होतात. आणि एक तुम्हाला सांगू, आपल्या नातेवाईकांची परीक्षा जर घ्यायची असेल ना तर ती संकटाच्या काळामध्ये घ्यावी. जे नातेवाईक आपल्याला सुखात साथ देतो असे म्हणतात, दुःख येऊ द्या ते नातेवाईक आपल्या जवळून दूर पळायला लागतात. नातेवाईकांची परीक्षा ही दुखात घ्यायची असते, दुखात मात्र कोणी येणार नाही. बोलाचीच कडी बोलाचाच भात. तुम्हाला सांगा ना काय पाहिजे. ज्यावेळेस आपल्या घरी येतात ना त्यांना माहिती आहे
आपल्याला कशाची गरज नाही त्यावेळेस ते विचारतात, सांगा तुम्हाला ज्यावेळेस मदत लागेल त्यावेळेस तुम्ही अर्ध्या रात्री मला आवाज द्या. आणि खरोखर ज्यावेळेस आपल्याला पैशाची मदत असते ना त्यावेळेस एकही नातेवाईक आपल्या कामी पडणार नाही. फक्त बोलतात कसमे वादे प्यार नाते कसमे वादे प्यार नाते कोई किसी का नहीं प्यारे दुनिया वाले तेरा कोणी कोणाचं नाही आहे. ज्याच्यासाठी आम्ही एवढं मोठं कमावलं तो मुलगा सुद्धा शेवटी बापाला टाकून निघून जातो. कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये कितीतरी बाप एकटे बिचारे तळपडत होते, विचार करत होते ज्या मुलांसाठी मी एवढं मोठं कमावलं तो मुलगा साधा माझ्या भेटीला सुद्धा येत नाही. शेवटी त्या बापाचा प्राण निघून गेला. हॉस्पिटल मधल्या कर्मचाऱ्यांनी चौघांनी त्याला स्मशानभूमीपर्यंत नेलं. मुलगा पाणी टाकण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी नाही. कोणी कोणाचं नाही. गजेंद्राने हाच विचार केला, कोणी कोणाचं नाही आहे. संकटाच्या वेळेस कोणी धावणार नाही, धावतो तो फक्त एक परमात्मा. म्हणून गजेंद्राने त्या ठिकाणी एक कमळाचं फूल होतं, ते कमळाचं फूल आपल्या सोंडेने तोडलं आणि ही गोविंद म्हणून परमात्माच्या दिशेने विरकावलं. मुरारी जगन्नाथ नारायण
कृपा सागराच्युता माधवा मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता नमस्कार पांडुरंगा समर्था नमस्कार केला आणि ते कमळाचं फुल भिरकावलं. हे गोविंद मुझे बचाव. परमात्मानेही क्षणाची ही वसंत मला देता त्या फुलाचा स्वीकार केला आणि त्या सागराजवळ आले. नकराचा शिरच्छेद केला आपल्या सुदर्शन चक्राद्वारा आणि गजेंद्राला आपल्या विमानामध्ये घेतलं. सुदर्शन चक्राने नकराचा शिरच्छेद झाल्यामुळे त्याला दिव्य देह निर्माण झाला. प्रभू माझं कसं. नकरालाही आपल्या विमानामध्ये घेतलं आणि गजेंद्रालाही आपल्या विमानामध्ये घेतलं आणि परमात्मा वैकुंठात दोघांनाही घेऊन आले. पुढे देव आणि दानवांमध्ये युद्ध व्हायला लागलं. ज्यावेळेस देव आणि दानवांमध्ये युद्ध व्हायचं, देवतांची हार व्हायची, त्यावेळेस स्वर्गावर राज्य यायचं दैत्यांचं. ज्यावेळेस दैत्यांचा पराभव व्हायचा त्यावेळेस स्वर्गावर राज्य यायचं इंद्रांचं. इंद्र म्हणे हे किती दिवस चालणार असं. म्हणून इंद्र गेला परमात्मा जवळ आणि परमात्म्याला म्हणायला लागला प्रभू आमचं कसं होईल. त्यावेळेस परमात्मा म्हणायला लागले हे बघा देवतांना, तुम्हाला जर तुमचं कल्याण जर करायचं असेल ना, तुम्ही एक काम करा, तुमच्या विरोधी पक्षाचं सहकार्य घ्या आणि विरोधी पक्षाचं सहकार्य घेऊन तुम्ही काय करा, समुद्र मंथन करा आणि समुद्र मंथनामधून जे जे चांगलं चांगलं निघत असेल ते तुम्ही आपसात वाटून घ्या आणि सर्वात शेवटी अमृत निघेल, ते अमृत तुम्ही प्राशन करून घ्या, तुम्ही अमर होत जाल, तुम्हाला दैत्यांपासून भीती राहणार नाही. काय सांगितलं, तुमच्या विरोधी पक्षाचं सहकार्य घ्या. आणि देवतांचा विरोधी पक्ष कोणता आहे. बघा त्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचं सहकार्य घ्यावं लागलं. कायदे जे बनत असतात ना, हे विरोधी पक्षाचं सहकार्य घेऊनच बनत असतात. हे उदाहरण म्हणून सांगतो, राजकारण म्हणून सांगत नाही. माझा राजकारण विषय नाही आहे, फक्त उदाहरण म्हणून सांगतो बरं, नाही तर तुम्ही भलकुनीकडे लावा. महाराज आले म्हणूनच आमच्या मतदारसंघातली सीट पडली. मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो. ते उदाहरण म्हणून इथे ऐकायचं, मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर विसरून जायचं. जीएसटी नावाचा कायदा आला. एकोणीसशे 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जीएसटी नावाचा कायदा लोकसभेमध्ये तो ठराव पारित केला. लोकसभेमध्ये तो ठराव पास झाला. मग लोकसभेमधून त्याला राज्यसभेमध्ये पाठवायचा. कारण कोणताही कायदा जर पास करायचा असला ना, तर दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव एक मतानं मंजूर करावा लागतो. त्यावेळेस तो राष्ट्रपतीकडे जातो आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली का तो अंमलात आणण्यात येतो. ज्या पक्षाचं बहुमत असेल तो कायदा पास होतो. भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये बहुमत आणि राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत नव्हतं. मग तो जीएसटी नावाचा कायदा पास करायचा होता. मग त्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सहकार्य घ्यावं लागलं. राज्यसभेमध्ये काँग्रेसला बहुमत होतं. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काँग्रेसची मदत घेतली आणि काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मदतीने तो कायदा पास झाला जीएसटी नावाचा. आणि नंतर त्याच्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली आणि तो आता जीएसटी कायदा, ज्या कायद्याने आपण कर भरतो, आपल्या जवळून कर वसुली केली जातात, तो जीएसटी कायदा. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांचंही सहकार्य तो कायदा पास करण्यामध्ये. मला फक्त याच्यातून, या उदाहरणामधून एकच सांगायचं आहे, विरोधी पक्षाशिवाय संसदेमध्ये कायदे सुद्धा होत नाही. कोणताही ठराव पास करायचा असला त्यावर चर्चा होते आणि चर्चेची सकारात्मक जर चर्चा झाली तरच तो कायदा समोर नेण्यात येतो. मग अगदी तसंच समुद्र मंथन जरी करायचं काम पडलं तर विरोधी पक्षाचं सहकार्य. कोण्या विरोधी पक्षाचं? दैत्यांचं सहकार्य. देवतांनी हा प्रस्ताव मांडला ना बलिराजाजवळ, दैत्यांजवळ, म्हणे आपल्याला समुद्र मंथन करायचं आहे आणि जे जे निघत असेल ते आपण आपसामध्ये वाटून घेऊ. दैत्यांना मंजूर पडला, प्रस्ताव मान्य झाला. म्हणे वा वा.
चला चला समुद्र मंथनाला सुरुवात करू. देवता आणि दैत्य समुद्राच्या तीरावर आले. मंदराचल पर्वताचा रवी केला. रवी लागेल ना मंथन करण्याकरता. मंथन समजते का? ते रवी लावत होते, ते घुसळण करत होते, त्याला म्हणतात मंथन. त्याच्यामधून दही काढण्यात येत होतं, लोणी काढण्यात येत होतं. ती मंथन करण्याकरता रवी पाहिजे ना. मग रवी कशाचा केला? मंदराचल पर्वताचा रवी केला. तो समुद्रात टाकला. तो मंदराचल पर्वत खोल 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 पाण्यामध्ये जायला लागला. ज्यावेळेस खोल पाण्यामध्ये जायला लागला त्यावेळेस सर्व देवतांनी परमात्माचा धावा केला. प्रभू, या मंदराचल पर्वताचं कसं होणार? समुद्र मंथन होण्याच्या अगोदरच जर रवी जर पाण्यात जात असेल तर समुद्र मंथन कसं होणार? त्यावेळेस परमात्माने कासवाचं रूप धारण केलं. तोच कासवाचं रूप म्हणजे काय? परमात्माचा परम अवतार कश्य नारायण. बोलिए कश्य नारायण भगवान की जय. आणि अख्खाच्या अख्खा तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर तोलला. मग आता दोर पाहिजे रवी लावायला. दोर कशाचा केला? वासुकी नावाचा जो नाग होता त्याचा दोर केला. तोंडाकडून पकडलं देवतांनी आणि शेपटाकडून पकडलं दैत्यांनी. आता मुखाकडून, त्या सापाच्या मुखाकडून देवतांनी पकडलं. तो साप काय करायचा? आग ओकायचा. अग्नीच्या ज्वाला सापाच्या मुखामधून प्रज्वलित व्हायच्या. देवतांना त्रास व्हायचा. आणि हे नाही बरं, आपण शेपटाकडून पकडलं असतं तर बरं झालं असतं. पण आता जर शेपूट दैत्यांना मागितलं तर ते दैत्य शेपूट देणार नाही. म्हणून हे देवतांनी काय केली? एक शक्कल लढवली. शकल कोणती लढवली? दैत्यांना म्हणायला लागले, अरे तुम्ही शेपटी आहे, शेपटाकडून पकडलं म्हणून शेपटी. चिडवायला लागले. दैत्य म्हणे आम्ही शेपूट पकडतच नाही. द्या, तुम्हाला समुद्र मंथन करायचं असेल ना तर आम्हाला मुखाकडून द्या. निघाले जायला. देवतांनी समजावलं, अरे बाबा आमचं चुकलं, तुम्हाला मुखाकडून पाहिजे का? घ्या मुखाकडून द्या. त्यांना तेच पाहिजे होतं देवतांना. देवतांनी शेपटाकडून पकडलं. दैत्यांना त्रास व्हायला लागला. पण आता बोलायची सोय नाही, आपणच मुखाकडून मागितलं. आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. लता, वेली, काही वन औषधी त्या मध्ये टाकल्या, समुद्रामध्ये टाकल्या आणि मंथन करायला लागले. आणि मंथन ज्यावेळेस करायला लागले त्यावेळेस सर्वात प्रथम बाहेर काय आलं? काल तुम्हाला सांगितलं काय बाहेर आलं? विष बाहेर आलं. ज्यावेळेस सर्वात प्रथम विष बाहेर आलं, मग विष कोणी घ्यायचं? देवता म्हणे दैत्यांना तुम्ही घ्या. दैत्य म्हणे देवतांना तुम्ही घ्या. म्हणजे हे विष आहे, आपण काय करायचं? घेऊन मग एक काम करा, चला ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाला विचारू या विषयाचं काय करायचं आहे. बघा, हे राजकारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे. सांगतो तुम्हाला कसं राजकारण आहे. ब्रह्मलोकात ते विष नेलं. ब्रह्मदेव म्हणे, अरे इकडे कशाला आणलं हे विष? तुम्हाला माहित आहे का कोणतं विष आहे? हे हलाल नावाचं विष आहे. हे काही साधारण विष थोडीच आहे पराठीवर मारायचं. अरे हे हलाल विष आहे. याचा एक थेंब जरी पृथ्वीवर पडला ना, हजारो वर्ष पृथ्वी नापीक होईल, गवताची काडी सुद्धा उगवणार नाही. हे साधारण विष नाही आहे, हलाल विष आहे. शेतकरी पराठीवर मारतात ते विष नाही आहे. ते शेतकरी पराठीवर मारतात ते विष. त्या विषानं तर अळ्याही मरत नाही. मरते काय अळ्या? आमच्या घराशी गोळ्या तर जवळ दूर सोडा, माणसं सुद्धा मरत नाही. माणसं मरत नाही याचा अर्थ आहे नाही का थोडस घरी गेल्यावर घेऊन पहा. घेऊ नका बरं. आमच्या घरा शेजारच्या एका म्हातारीनं वीज घेतलं, 1.5 लिटर चांगलं वीज घेतलं. संध्याकाळी वीज घेतलं, म्हटलं म्हातारी गेली कचकली. सकाळी उठून पाहिलं तर म्हातारी चांगली अंगण झाडून राहिली. 1.5 लिटर घेऊनही गेली. हे आजकालचं वीज थोडीच आहे नकली, ते हलाल विष. ब्रह्मदेव म्हणे मी घेणार नाही. एक काम करा, हे विष तुम्ही वैकुंठात न्या. वैकुंठात ते विष नेलं. परमात्मा म्हणायला लागलं, इकडे कशाला आणले? अरे मला अवतार कार्य पूर्ण करायचं आहे. विष पिणे माझं काम नाही आहे. मला तर आता माखन मिस्त्री खाण्याकरता अवतार घ्यावा लागणार आहे. विष पिणे माझं काम नाही. मग तेव्हा आम्ही हे विष काय करायचं? म्हणे एक काम करा ना, जो कोणी घोडा असेल, जो कोणी भाबडा असेल, त्याला हे विष देऊन टाका. बघा, हे राजकारण तुम्हाला सांगितलं ना, राजकारण कसं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. केंद्रातून नाही तर राज्यातून योजना येतात. त्यावेळेस चांगले चांगले लोक आपसात योजना वाटून घेतात.
वाटून घेतात ना, आपल्याला स्वतःही लागू देत नाही. मोठे मोठे लोक केंद्रातून किंवा राज्यातून निघालेल्या मोठ्या मोठ्या योजना मोठे मोठे लोक वाटून घेतात आणि आपल्याकरता काय पाठवतात हे हलाहल. आपण भोळे आहो ना, आपल्याकरता काय पाठवतात हे हलाहल पाठवतात. म्हणजे 12,000 रुपयाचा तो संडास पाठवतात ना. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. मग देवा आम्ही विष काय करायचं? एक काम करा ना, जो कोणी घोडा असेल, जो कोणी भाबडा असेल, चांगलं चांगलं तुम्ही वाटून घ्या आणि हे जे विष आहे हे भोळ्या भाबड्या लोकांना द्या. सांगितलं ना, राजकारण पूर्वीपासून आहे. आमच्या करता काय पाठवतात ते 12,000 रुपयाचं ते पोपडं. आणि त्याच्याकरता ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये एकामेकाच्या छाताड्यावर बसतात आपण. हे समाजामध्ये विष कालवण्याचे प्रकार आहे. त्या छोट्या छोट्या योजना गावाकडे पाठवणं म्हणजे समाजामध्ये विष कालवण्याचे प्रकार आहे. हे हलाहल विष आहे, दुरावा निर्माण करण्याचा प्रकार आहे. मग देवा हे विष काय करायचं? म्हणजे जो कोणी घोडा असेल, भाबडा असेल, त्याला हे देऊन टाका. आणि घोडा कोण आहे? शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. राचे पाय माचे चित्री, राचे पाय माचे चित्री, Jaya
दयानवादी क्रोध कारण दयानवादी भोळा कोण आहे? शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझी चित्ती, दयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम. संत सांगतात महादेवाचं नाव जरी आपल्या मुखामध्ये आलं ना तर आपल्याला काम क्रोध बाधत नाही, काम क्रोध आपल्या मागे लागत नाही. शिवाचं नाव जरी आलं. शिव भोळा चक्रवर्ती. मग जो कोणी भोळा असेल, आणि भोळा कोण आहे? शिव आहे. किती भोळा आहे शिव? एक बाई म्हणे माझ्या घरचा माणूस एवढा भोळा आहे, काही मागितलं का तेवढंच देते म्हणे. एवढा भोळा माणूस नाही पाहिजे म्हणे, माझ्या घरचा माणूस खूपच भोळा आहे म्हणे. म्हटलं किती भोळा आहे तुझ्या घरचा माणूस? तुझ्या माणसाच्या डोक्यावर काय चंद्र लागलाय काय? तुझ्या माणसाच्या डोक्यातून काय गंगा निघाली काय? भोळा कोण आहे? भोळा महादेव आहे. निघाले सर्व कैलासावर. देवता दैत्य इंद्राच्या हाती तो हलाहल विषाचा कलश आहे. शिव आणि सती कैलासावर चर्चा करत होते. ज्यावेळेस चर्चा करत होते त्यावेळेस शिव सतीने देवतांना आणि दैत्यांना एकत्र पाहिलं. हे कधी एक येत नाही, हे कधीच एक येत नाही. काम पडलं म्हणजे एक येतात. बरोबर युती होती यांची. महादेव विचार करायला लागले, बघ सती, आज देवता आणि दैत्य एकत्र आहे. काय कारण आहे तुला माहिती आहे काय? हे 2024 आहे. आता 2-4 महिन्याने निवडणूक आहे. बहुतेक मला तिकीट भेटणार. म्हणे महादेवा तसं नाही आहे. महादेव म्हणजे भोळे. महादेवाला काय माहित? पार्वती सती म्हणे महादेवा तसं नाही आहे, तुम्ही भोळेच राहिले. बघा महादेव भोळे आहे ना, तर महादेवाला सावधान करणारी ही सती आहे. महादेव भोळे तर पत्नी काय आहे? सावधान करणारी आहे. म्हणून संसारामध्ये दोघे भोळे असून चालत नाही. पती जर भोळा असेल तर पत्नी सावधान करणारी पाहिजे, पत्नी जर भोळी असेल तर पती सावध करणारा पाहिजे. म्हणून अशी सती या ठिकाणी सावधान करायला लागली. बघा म्हणे इंद्राच्या हाती काय आहे? म्हणे हलाहल विष दिसत आहे. त्या ठिकाणी काहीतरी त्या कलशामध्ये दिसत आहे. तेवढ्यात इंद्र सहित सर्व देवता आणि दैत्य त्या ठिकाणी येऊन पोहोचले. ज्यावेळेस येऊन पोहोचले त्यावेळेस सर्व देवतांनी आणि दैत्यांनी महादेवाला नमस्कार केला. महादेवाला इंद्राने सांगितलं, प्रभू हे हलाहल विष मंथनामधून निघालाय, याचं काय करायचं? आणा इकडे, आणा. सती म्हणे खबरदार महादेवा, त्या विषाला जर हात लावाल तर तुम्हाला माहिती आहे का हे हलाहल विष आहे, हे साधारण विष नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशा करता घेता? अगं मला जगाच्या कल्याणाकरता ते प्राशन करायचं आहे. महादेवा तुम्ही आणि विष, आणि तुम्ही विष घेतल्यानंतर तुम्ही जर गेले तर मग मी एकटी राहून काय करू? प्रेम दाखवायला लागले. माझं किती प्रेम आहे महादेवा. हे असंच आहे आपल्या घरी. पहिला पगार आला किंवा सफर खताचे पैसे आले, गरम गरम शिरा जाय हाती. आणि पैसे संपले का बर प्रेम गेलं मग चुली. पर्यंत शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवस पर्यंत सती ही प्रेम दाखवायला लागली. म्हणजे महादेवा तुम्ही गेले तर मग मी काय एकटेच राहू काय? मग एक काम करते ना, तुम्ही राहा आणि मी हे हलाहल विष देतो. नाही नाही सती एकटी नको घेऊ, आपण दोघंही घेऊ. सती प्रेम दाखवायला लागली. महादेवा माझ्या तुमच्याच गळ्याची शपथ तुम्हाला विष घेऊ नका. स्वतःच्या गळ्याची नाही घेतली, तुमची शपथ तुम्हाला विष नका घेऊ. प्रेम दाखवायला लागले.
आपण अर्ध अर्ध घेऊ म्हणायला लागले. महादेवाला वाटलं का खरंच सतीचं प्रेम आहे माझ्यावर, एवढं प्रेम आहे माझ्या जीवावर जीव द्यायला सुद्धा तयार आहे. चला आपण सतीची परीक्षा घेऊ. म्हणून महादेवाने काय केला, तो हलाहल विषाचा कलश घेतला. जसा हलाहल विषाचा कलश घेतला तशी सती 4 हात दूर गेली. म्हणे सती तू म्हणत होती ना आपण अर्ध अर्ध घेऊ, म्हणे महादेवा तुम्हीच घ्या आणि तुम्हीच मरा. आता मला तुम्ही सांगा, जिथे देवाची देव महादेवाची पत्नी म्हणते तुम्हीच घ्या तुम्हीच मरा, तिथं तुमच्या आमच्या म्हणतील काय या करा, म्हणतील काय करा? त्याच नाव संसार आहे. महादेवाने ते हलाहल विष घेतलं, आपल्या होटाला लावलं आणि गटा 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 प्राशन करायला लागले. आणि ते विष पोटातही जाऊ दिलं नाही आणि होटावरही ठेवलं नाही, ते विष कंठामध्ये धारण केलं. शंभो महादेवा शंभो महादेवा रवी अपनी सेवा तुझे कैलासावरती स्थान, तुझे कैलासावरती स्थान. जय हो जय हो भगवान. महादेवाने ते विष घेतलं, आपल्या होटाला लावलं, गटा 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 प्राशन केलं, पोटातही जाऊ दिलं नाही आणि होटावरही ठेवलं नाही. का पोटात जाऊ दिलं नाही, का होटावर ठेवलं नाही, हे तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता एखाद्या दिवशी एखाद्याच्या विषयी जर आपल्याला विषयी शब्द कटू शब्द बोलण्याची जर वेळ आली तर ते शब्द पोटातही ठेवू नका, होटावरही आणू नका, ते शब्द कंठात धारण करा. की तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता महादेवाने विष आहे ना कंठामध्ये धारण केलं. एखाद्या विषयी जर आपल्याला कटू बोलायचं आहे तर ते शब्द घोटावर आणू नका, घोटावर आणू नका. कारण शब्द विषय शब्दच मारतात, शब्दच तारतात. एखादी स्त्री जर पाहायला सुंदर असेल तर एखादा पुरुष त्या स्त्रीवर प्रेम करतो. एखादा पुरुष जर पाहायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्या पुरुषावर प्रेम करायला लागते. पण एखाद्याचे शब्द जर सुंदर असेल ना तर अख्खं जग त्याच्यावर प्रेम करायला लागते. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, जैसे साच्याने मावाळ मिथले ते रसाळ, शब्द जैसे कल्लवड अमृताचे. म्हणून शब्द वापरताना जरा जपून वापरा. एक वेळा का मुखातून शब्द निघाले ते शब्द मात्र कधी परत येत नाही. मारल्याचा घाव बुजून जाईल पण शब्दाचा घाव मात्र बुजणार नाही. म्हणून शब्द जरा जपून वापरा. हे सांगण्याकरता महादेवाने ही लीला केली आणि ते विष कंठामध्ये धारण केलं. पुन्हा समुद्र कंठामध्ये धारण केल्यानंतर भगवंताचं एक नाव पडलं, नीलकंठ भगवान. बोली नीलकंठ भगवान की. पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली. अनेक रत्न निघाले. त्यानंतर अमृत निघालं. अमृत देवतांनी घेऊन घेतलं. देवदानवाचा वाद निर्माण झाला. देवदानवाचा वाद निर्माण होऊन त्या ठिकाणी बली महाराजांना हार पत्करावी लागली. बली महाराजांनी भृगु ब्राह्मणाचं शिष्यत्व पत्करून स्वर्गावर आक्रमण केलं. स्वर्गाचं राज्य बली महाराजांकडे आलं. अदिती मातेने व्रत केलं
आणि ते व्रताचा परिणाम हा झाला. अदिती मातेच्या गर्भामधून वामन भगवंत प्रकट झाले आणि बली महाराजांकडून त्रिभुवनाची भिक्षा मागून घेतली आणि ते त्रिभुवनाचं राज्य आपल्या गुरूंना म्हणजे बृहस्पतींना देऊन टाकलं. बली महाराजांना पाताळाचं राज्य दिलं. बली महाराजांना पाताळाचं राज्य दिलं म्हणजे कोणतं राज्य दिलं? पाताळ म्हणजे जमिनीच्या खाली कोणतं राज्य नाही आहे, जमिनीच्या खाली काही कोणते लोक नाही आहे. पाताळाचं राज्य दिलं म्हणजे आपल्याच या मृत्यू लोकांमध्ये इस्रायल नावाचा एक देश आहे आणि त्या इस्रायल नावाचा देश जो आहे त्याला धर्मशास्त्रामध्ये शिवपुराणामध्ये नाव आलेलं आहे. त्याला आपलं विष्णू पुराणामध्ये नाव आलेलं आहे. त्याचं नाव आहे पाताळ. आणि आता त्याला वर्तमान मध्ये आपण इस्रायल म्हणतो. त्याच इस्रायलचं तंत्रज्ञान आपण शेतीकरिता वापरतो. सुखी आणि संपन्न देश आहे. ते राज्य वामन भगवंतांनी बलीला देऊन टाकलं आणि आता स्वतः भगवंत वामन रूपामध्ये बलीच्या राज्यामध्ये राहायला लागले. त्या बलीच्या राज्यामधून वामन भगवंताला मुक्त करायचं आहे. कारण अर्जुन नावाचा दैत्य हा मातलेला आहे, प्रजेचे हाल करायला लागला. मग अर्जुनाचा वध करायचा आहे, मग परमात्माला अवतार घ्यायचा आहे. म्हणून परमात्मा कोणते अवतार घेतात हे जर ऐकायचं असेल तर या दुपारून आपलं या सायंकाळी किती वाजता? 7:30 वाजता या तुम्ही. आणि आज तुम्हाला सांगितलंच आहे आज भगवंताचं प्रागट्यकरण आहे. राम सुद्धा येणार आहे, राम सुद्धा येणार आहे आणि कृष्ण सुद्धा या ठिकाणी येणार आहे. म्हणून त्यांचं दोघांचंही आपल्याला स्वागत करायचं आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता माऊल्यांनी पिवळ्या कलरचे वस्त्र, पुरुषांनी सुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र, नसेल तर विकत घेऊन या, पैसे नसेल तर माझ्या जवळचे घेऊन जा, पण तरी आणा. पिवळ्या कलरचे वस्त्र आणा. मंडप हा सुंदर सजवा. ज्या पद्धतीने सजवता येत असेल तर तसा सुंदर मंडप सजवा. आणि एक तुम्हाला सांगतो, माऊल्यांनी येताना रिकाम्या हाताने येऊ नका. सोबत गोळ्या, बिस्किट, चॉकलेट एक पाकिट सोबत आणा. कारलेचे पुढे सोबत आणा. आणि खूप असा आनंद आपल्याला लुटायचा आहे. सर्वांना या ठिकाणी नृत्य करायचं आहे. म्हणून सायंकाळी सर्वांनी या. तोपर्यंत आपापले हात मोकळे करा आणि भगवंताचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे श्यामा गोपाल कृष्ण भगवान की, श्रीनारायणेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, श्री संत जोग महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।